आता सोयाबीनची पेरणी किंवा लागवडीचं योग्य अंतर, कारण पेरणी पद्धत किंवा लागवडीचं योग्य अंतर हे फार महत्त्वाचं आहे. कोणत्या जमिनीत कोणत्या अंतरावर पेरणी करावी. आता तर बऱ्याच शेतकऱ्यांचं ट्रॅक्टरचा सावा ठरलेला असतो, त्यात काही ते पाहत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही करू शकले तर या पद्धतीनं तुम्ही लागवड किंवा पेरणी करा. पेरणीतील अंतर उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठ्या प्रमाणात दाटणी झाल्यास रस शोषक करणाऱ्या किडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. बरेच शेतकरी एकरी 30-30, 35-35 किलो बियाणं वापरतात. ते दाटते, सुरुवातीला खूप चांगलं वाटतं, जवळ झाडं, पण नंतर काय वाटतं, त्याची कॉम्पिटिशन, प्रत्येक झाडाची सूर्यप्रकाशासाठी कॉम्पिटिशन होते, उभाट वाढतात, खाली शेंगा लागत नाही, दाटणी होते, रस शोषक करणारी कीड वाढते, आळी वाढली तर त्याचं कंट्रोल करता येत नाही. त्यामुळं खूप दाट पेरणी टाळावी. त्याला योग्य अंतर असलं पाहिजे. रोगांचं प्रमाण जास्त दाट पेरणी केल्यामुळे वाढते, व्यवस्थापन करताना अडचणी येतात, फुलगळ मोठ्या प्रमाणात होते, अंतर वाढवल्यास एकरी झाडाची संख्या घटते. 2 ओळ आणि 2 झाडातील अंतर योग्य राखणं महत्त्वाचं आहे. म्हणजे दाट झालं तिकडूनही नुकसान आणि फार पातलं झालं तरी नुकसान. त्यामुळं 2 ओळीतलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर हे योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण कोणती जात पेरतो, अंतर कशावर अवलंबून राहतं. आपण कोणती जात पेरतो, 3 प्रकारच्या जाती आहेत. उभाट वाढणारी जात 9305, 9560 ह्या जाती ज्या आहेत त्या उभाट वाढणाऱ्या आहेत. त्यानंतर मध्यम फांद्या करणारी जात हुतुतू, खो, आश्रय, त्र्यंबक ह्या तुमच्या मध्यम फांद्या करणाऱ्या 335, 612 आणि जास्त फांदी करणारं वाण म्हणजे KDSचे जे वाण आहेत, KDS 726, 753, 992 हे जास्त फांद्या करणारे वाण आहे. याच्यानुसार आपल्याला एकरी झाडाची संख्या किंवा 2 ओळीतलं आणि 2 झाडातलं अंतर ठेवणं गरजेचं आहे. आपली जमीन कशी आहे, आपण वाण कोणतं पेरतो, जमिनीत नत्राचं प्रमाण किती आहे, जास्त प्रमाण जर असेल तर जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, तिथे अंतर जास्त ठेवावं लागेल. जमीन जर भारी असेल, सुपीक असेल तर झाड वाढ जास्त होते, त्यामुळं अंतर तिथं जास्त ठेवावं लागेल. जमिनीत पिकांची वाढ कशी होते ते पाहावं लागेल. रासायनिक खताचं प्रमाण किती टाकतो आपण आणि सिंचन व्यवस्था आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून शांततेत आपण हे सगळे मुद्दे लिहून घ्यायचे, त्याचं मंथन करायचं, विचार करायचा आणि त्यानंतर मग आपल्याला पेरणीसाठी निर्णय घ्यायचा अंतराचा. तर अंतर विद्यापीठ तर 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर सांगते किंवा 45 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर सांगते. विद्यापीठाची शिफारस ती जुनी शिफारस आहे. तेव्हा वाणं तसे होते, जास्त वाढत नव्हते, फांद्या जास्त करत नव्हते, त्यासाठी ते ठीक आहे. पण आपण जे संशोधन केलं आहे, आपण जो अभ्यास केला आहे, याच्यानुसार आपण जमीन, भारी जमीन जर असेल तर फांद्या करणारी जात जर जास्त असेल तर 2 ते 2.5 फूट तुम्ही अंतर ठेवू शकता. भारी जमिनीत, जास्त वाढणाऱ्या जमिनीत, नत्र जास्त असलेल्या जमिनीत, सुपीक जमिनीमध्ये 2 ओळीतलं अंतर 2 फूट ठेवा किंवा जास्त फांद्या करणारं वाण जर असेल, KDSचं वाण जर असेल तर 2.5 फूट सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि उभाट वाढणारी जात असेल, सई असेल आपली 8888, 9305, 9560 हे वाणं जर असतील तर 1.5 फूट तुम्ही तिथं अंतर ठेवू शकता भारी जमिनीमध्ये. मध्यम जमिनीमध्ये 1.5 ते 2 फूट 2 फांद्या करणाऱ्या जाती ज्या आहेत, जास्त फांद्या करणाऱ्या जाती जर असतील तर 2 फूट ठेवा, मध्यम फांद्या करणाऱ्या जाती असेल तर 1.5 फूट ठेवा आणि उभाट वाढणारी जात 9305, 9560 असेल तर 1.25 फूट ठेवू शकता. हलक्या जमिनीमध्ये 2 ओळीतलं अंतर हे 1.5 फूट ठेवायचं आणि जर उभाट वाढणारी 9305 किंवा 9560 वाण असेल तरच तिथं 1 फूट ठेवायचं, नाही तर 1.5, 2 किंवा 2.5 फूट 2 ओळीतलं अंतर ठेवणं गरजेचं आहे. 2 झाडातलं अंतर साधारणतः 10 सेंटीमीटर असावं किंवा लागवड जर केली तर 12-15 सेंटीमीटरवर जरी लागवड झाली, टोबिओ मशीननं केली तर तुम्हाला बियाणं फार तर एकरी 10-12 किलो लागतं. BBF पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीनं पेरणी केली, 2 फुटाच्या अंतरावर जर पेरणी केली तर 15 ते 17-18 किलो बियाणं फक्त लागते. पारंपरिक पद्धतीनं पेरणी केली तर एकरी 25 किलो बियाणं लागते आणि BBF पद्धतीने केली तर साधारणतः 18 ते 20 किलो, पतली पेरणी केली तर 15 किलो, लागवड केली तर 10 ते 12 किलो बियाणं लागते. त्यामुळं आपल्याला कोणती पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीनं पेरणी आपण करणं गरजेचं आहे. या जातींना जास्त फांद्या आहेत व भारी पाणी धरून ठेवणारी जमीन असल्यास बेडवर लागवड करू शकता. फार महत्त्वाचं, मी तर असं म्हणेल की यावर्षी किंवा दरवर्षीच शेतकऱ्यांनी सगळेच पिकं बेडवर घ्यावे. पाऊस जास्त असेल तर बेडचा फायदा होतो असं नाही.
पाऊस कमी असला तर सऱ्यामध्ये पाणी मुरतं आणि ओलावा टिकून राहतो. त्यामुळं बेडचा फायदा कमी पावसात आणि जास्त पावसात दोन्ही परिस्थितीत होतो. मी आपल्या वाणाचं सांगताना विसरलो. काही शेतकरी म्हणतात की बा जास्त पावसात हुतुतू खो चांगलं पिकलं, कमी पावसात पिकल का? तर नक्कीच पिकल. त्याला पावसाचा नाही, त्याला रोगावर सहनशील आहे. पावसाचा त्याच्यावर काही परिणाम नसतो. त्यामुळं पाऊस अधिक असो का कमी असो, रोग त्याच्यावर येणार नाही. त्यामुळं ते चांगलं पिकेल. तर शक्यतोवर बेडवर लागवड करा. बेडवर लागवड केली तर तुमचं बियाणं कमी लागतं. कमी पाऊस पडला तरी ओलावा टिकून राहतो. जास्त पाऊस पडला तर सरीत पाणी राहतं. त्यानंतर तुमचं मशागत करायला किंवा आपलं हे फवारणी करायला सोपं होते, सिंचन करायला सोपं होतं. हे सगळे फायदे बेडवर तुम्ही 60 सेंटीमीटरचे एक म्हणजे ओळ जर तुम्ही सऱ्या पाडल्या तर साधारणतः 2 फुटाची सरी, त्याच्यावर एक लाईन येईल. आणि बेड जर तुम्ही मोठे केले म्हणजे 4 फुटाचे जर बेड केले तर एका बेडवर 2 लाईन सोयाबीनच्या तुम्ही लागवड करू शकता. टोब्यू करू शकता की मशीननं, तुमचं जे डिबलर मशीन आहे त्यानं किंवा माणसानं सुद्धा तुम्ही त्याची लागवड करू शकता. 4 फुटाच्या बेडवर 2 लाईन सोयाबीनच्या या पद्धतीनं तुम्ही करू शकता. बेड किंवा सरीवर आंब्यावर या पद्धतीनं 4 फुटाची जर असेल तर साधारणतः तुमचं हे 4 फुटाचं आहे. हे 4 फुटामध्ये तुम्ही जो टॉप आहे, वरंब्याचा टॉप आहे, त्याच्या दोन्ही बाजूनं लावू शकता. किंवा सऱ्या पाडल्यानंतर किंवा बेड केल्यानंतर उलटं वखर करून त्याला सपाट करा आणि त्याच्या दोन्ही टोकाला तुम्ही लागवड करू शकता. या पद्धतीनं तुम्ही बेडवर लागवड करू शकता. जोडवळ पद्धत ही अत्यंत फायद्याची. मी मागच्या 2-3 वर्षापासून सांगतोय, हरभरा आणि सोयाबीनला जोडवळ पद्धत अत्यंत फायद्याची. 33% कमीत कमी उत्पादन वाढते. याच्यात काय 2 ओळी पेरायच्या, एक सोडून द्यायची, 2 पेरायच्या, एक सोडून द्यायची. पेरणी यंत्र समजा तुमचं आहे तर त्यातल्या बरोबर 2 ओळी पेरल्या गेल्या पाहिजे, तिसरी सुटली पाहिजे, परत 2 ओळी पेरायच्या, तिसरं सुटलं पाहिजे. तर या पद्धतीनं जोड ओळ ज्याला म्हणतात, याच्यामध्ये 33% बियाणं वाचते, 33% उत्पादन वाढते. तुम्ही म्हणाल झाडाची संख्या कमी होईल, कसं उत्पादन वाढेल? ही जी लाईन मोकळी राहते याच्यात हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो आणि इथं दुप्पट शेंगा, या दोन्ही लाईनला दुप्पट शेंगा लागतात, याला सुद्धा दुप्पट शेंगा लागतात. त्यामुळं तुमचं उत्पादन किमान 33% वाढू शकतं. जोडवळ पद्धत, आणि ही जी जोडवळ पद्धत तुम्ही केली, ही जी लाईन सोडली आहे याच्यात डवऱ्याला दोरी बांधून सरीसुद्धा तुम्ही तिथं पाडू शकता. म्हणजे सगळं हे तुमचं बेडवर येईल. पेरणी केली, एक ओळ सोडली, इथं सरी पाडून द्या. 15-20 दिवसात, कधी पेरणी झाल्यानंतर 15-20 दिवसात सरी पाडली तर आपोआप इथं सरी होईल, हे बेड तयार होईल आणि तिथं जे बेडचे फायदे आहेत ते सुद्धा सगळे होऊ शकतात. त्यामुळं जोडवळ पद्धत सुद्धा ही अत्यंत फायद्याची पद्धत आहे. या पद्धतीनं 2-2 ओळी बघा, 2 ओळी आहे, इथं सऱ्या पडल्या, किती पाऊस पडला तरी तिथे पाणी, सोयाबीन खराब होत नाही. मात्र कमी जरी पाऊस पडला तरी याचा ओलावा टिकून राहतो. किंवा पावसात खंड जरी पडला तर सऱ्यात पाणी मुरतं आणि ते ओलावा. माझ्या आवडीची जर तुम्ही पद्धत म्हणाल तर सगळ्यात चांगली ही जोडवळ पद्धत मी म्हणेल, की जी ओळ सोडली आहे तिथं सरी पाडायची. म्हणजे हे सगळ्या दृष्टीनं फायद्याचं आहे. तर ही झाली जोडवळ पद्धत. BBF पद्धत, यावर्षी तुम्ही बेड किंवा जोडवळ करून तिथं सरी पाडणे किंवा BBF, या 3 पैकी एक पद्धत वापरा. मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. हे वर्ष पावसाचे खंड सरासरीपेक्षा कमी पावसाचं वर्ष आहे. उताराला आडवे बेड करा, उताराला आडवी पेरणी करा, उताराला आडवी जोड ओळ पद्धतीने पेरणी करा किंवा BBF पद्धतीने पेरणी करा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या शेतात हा मुरल्या गेला पाहिजे. जर पावसाचा थेंब मुरला तर पावसात खंड जरी पडला तर तुम्हाला त्याचा त्रास जाणवणार नाही. बाकीचे पारंपरिक पद्धतीचं पीक सुकेल, पण तुम्ही बेडवर किंवा BBFनं किंवा जोडवळ पद्धतीने जर लागवड केली असेल, उताराला आडवी जर असेल, तर तुमचं पीक हिरवं राहण्याला मदत होईल, जास्त प्रमाणात ताण सहन करायला मदत होईल. BBF यंत्र तुम्हाला माहिती आहे, याचं अनेक वेळा सांगितलं मी, 1000 वेळेस सांगितलं असेल. BBF पद्धत चांगली आहे. 5वं किंवा 6वं तास तिथं सरी पडते. हे 4 तास किंवा 5 तास पेरल्या जातात आणि 1 तासात सरी पडते. या सरीतून परत ट्रॅक्टर येते, म्हणजे बरोबर सरी पडते. उत्पादनात 20%, कमीत कमी 20% वाढ होते, 15 ते 20%. कशामुळं? कारण ही जी सरी पडते, मोकळं जे तास राहते त्याच्या दोन्ही बाजूच्या तासाला दुप्पट शेंगा लागतात. त्यामुळं उत्पादन तुमचं वाढते. जास्त पाणी पडो किंवा पाण्याचा ताण पडो, दोन्ही सहन करते. फवारणी सिंचनास ही जी लाईन मध्ये ती फवारायला सुद्धा सोपं होतं. स्प्रिंकलर लावायचं काम पडलं, पावसात खंड पडला तरीसुद्धा ही लाईन मोकळी असते. त्यामुळं तिथं तुम्ही स्प्रिंकलर लावू शकता किंवा फवारणी करायला सोपं होतं.
15 ते 20% बियाणं कमी लागतं. 5वं तास जर असेल तर बरोबर 20% बियाणं कमी लागेल. त्यानंतर मातीची धूप थांबते. याच्यामध्ये काय आहे, माती पाऊस जोरात पडला तर माती जी वाहून जायची ती सरीत पडणार, त्यामुळं माती शेताच्या बाहेर जात नाही, म्हणजे मातीची धूप सुद्धा थांबते. आणि यावर्षी या पद्धतीला विशेष महत्त्व आहे. मी सांगितलं तुम्हाला की यावर्षी तुम्ही उताराला आडवी पेरणी करा. समजा पारंपरिक पेरणीच करायची तो उताराला आडवी करा, पण मी म्हणाल पारंपरिक पेरणीपेक्षा बेड पारा त्याच्यावर लावा किंवा जोडवळ करा. सुटलेल्या तासात तुम्ही डवऱ्याला दोरी बांधून सरी पाडू शकता, किंवा BBF पद्धत, BBF पद्धतीमध्ये जर पेरणी केली तर तुमचं हे सगळे फायदे तर होतात. त्यामुळे या मी सांगितलेल्या बेड, जोडवळ किंवा BBF या 3 पैकी कोणतीही पद्धत तुम्ही घ्या. पारंपरिक पद्धतीनं यावर्षी तरी हे वर्ष थोडंसं चॅलेंजिंग वर्ष आहे. तुमच्या अल निनोचा प्रभाव असल्यामुळं तुम्हाला पावसाचं प्रमाण, सरासरी पाऊस हा कमी होईल. 2 पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं कृपया मी विनंती करेन की या 3 पद्धतीचा अवलंब तुम्ही केलेला जास्त फायद्याचा राहील. हे बघा BBFचे फायदे. जास्त पाऊस पडला तर सऱ्यात पाणी साचते. इथं पावसाचा मोठा गॅप पडलेला आहे तर सगळं बाजूचं सोयाबीन सुकलं आहे, मात्र इथं तुमचं सोयाबीन हे पाणी धरून ठेवल्यामुळं एकदम उत्तम आहे. ही बघा याच्यात 2 हे जे आहे सोयाबीन तूर मिश्र पीक जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास बंद करायचं, पेरायचं नाही. म्हणजे मिश्र पिकामध्ये तुरीच्या फांद्या वाढल्या पाहिजे, फांद्याची संख्या वाढली पाहिजे, तुरीची कटिंग करता आली पाहिजे, तुरीला बुडापासून फांद्या लागल्या पाहिजे. त्यासाठी तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास सोडायचं. अशा वेळेस इथं जे सोडलेलं तास आहे इथं जर सरी पडली तर आपोआप तुमचा सोयाबीनवर बेडवर येईल आणि तूरसुद्धा बेडवर येईल. ही सुद्धा खूप चांगली पद्धत आहे, तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास बंद करणे. या पद्धतीनं हे बघा 4 तास पेरले गेले, 5वं तास जे आहे हे रिकामं सुटलं आहे. 6व्या तास तिथं जागा सोडली, तिथं तूर लावून घेतली, सोयाबीन पेरणी करून घेतली आणि इथं बरोबर इथं बेड तयार झाला 7व्या तासात, त्याच्यावर तूर नंतर लावून घेतली. या पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता. तर कोणत्याही पद्धतीने करा, पण बेड किंवा BBF किंवा जोडवळ करून तुमचं हे उताराला आडवं पाणी अडवणं यावर्षी जास्त गरजेचं आहे. याच्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.